वसई विरार शहर महानगरपालिकेची 12वी मॅरेथॉन जी आहे सकाळी 5:30 वाजता न्यू विवा कॉलेज येथे पार पडली आणि या ज्या स्पर्धेला हिरवा झेंडा सुप्रसिद्ध कुस्तीपटू साक्षी मलिक आणि भाजपचे आमदार नालासोपाऱ्याचे राजन नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवला होता। राजन नाईक यांच्याशी जो आम्ही चर्चा केली त्यांनी सांगितलंय की ज्यावेळेला ही मॅरेथॉन 12 वर्षापूर्वी सुरू झाली त्यावेळेला बहुजन विकास आघाडीचे राजू पाटील हे आमच्या सोबत होते आणि आम्हीचं देखील त्यावेळेला समर्थन होते। त्यावेळेला आम्ही विरोधात जरी असलो तरी आज आम्ही महापालिकेसारख्या या मोठ्या इव्हेंटला आमचा पाठिंबा होता आणि त्यामुळे ही स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेचं वातावरण देखील उत्साहवर्धक असल्याचं राजन नाईक यांनी सांगितलेलं आहे। राजन नाईक यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। लोकांचा उत्साह प्रचंड आहे, स्पर्धकांचा उत्साह प्रचंडपणे आहे। मला आठवतं की 12 वर्षापूर्वी तत्कालीन महापौर राजीवजी पाटील सर्वांचे नाना यांनी महापालिकेत हा विषय काढला आणि मी भाग्यवान आहे की त्यावेळेला मी नगरसेवक होतो, भारतीय जनता पार्टीचा गटनेता म्हणून महापालिकेत होतो की अशा प्रकारे स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा आपल्याला करायची आहे आणि आम्ही एक मुखाने सगळ्या त्यावेळेस जे सत्ताधारी आम्ही विरोधक असले तरी त्यावेळेला आम्ही त्याला उत्स्फूर्तपणे समर्थन केलं की महापालिका हे जे मॅरेथॉन आहे ही भारतात 1 नंबरची मॅरेथॉन झाली पाहिजे। यासाठी आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करू। आम्ही सगळे एकत्र आले आणि त्यानंतर अशा प्रकारे स्पर्धा गेल्या 12 वर्ष झाले कंटिन्युअसली असे होते। मी जी प्रथम महापौरांनी जी संकल्पना मांडली त्याला सगळ्या वसई तालुक्यातील जनतेने या महापालिका क्षेत्रातील जनतेने प्रतिसाद दिला आणि स्पर्धा यशस्वी होते। मला मनापासून अतिशय आनंद होत आहे आणि या इथला लोकप्रतिनिधी म्हणून आज याच्यामध्ये मी प्रत्येक वेळी सहभाग घेतो, पण आता लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून सहभाग घेण्यात निश्चितपणे मनापासून आनंद होत आहे।